नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ई पीक पाहणी करत असताना जो काही एक प्रॉब्लेम येतो तो पॉइंट बद्दलची सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात. की हे पहा, आता स्क्रीनवर असताना थोडंसं मी बाजूला गेलेलो आहे. बाजूला गेल्याच्या नंतर हे बघा, ही जी काही पिवळं पट्टा चालू झाला पाहू शकता की मी जे काही वावर आहे या वावराच्या इकडल्या बाजूला आहे. सेंट्रल बिंदू जे आहे ते ग्रीन बिंदू आहे. जे हिरवा पॉईंट दिसतो ते आपला त्या जमिनीचा सेंटर आहे. पण मी जी काही ब्लॅक लाईन दिलेली आहे ती संपूर्ण गटाची लाईन आहे आणि मी एकदम बाउंड्रीवर थांबून अलीकडल्या इकडे पिकाची फोटो घेण्याचा प्रयत्न करतोय. जसं ते फिरत आहे ज्या पद्धतीनं हे पिवळं जे आहे ते बरोबर आपण त्या दिशेमध्ये आलेलं आहे. आता आपण डायरेक्टली प्रॉपरली शेतामध्ये जाऊया आणि शेतामध्ये आल्याच्या नंतर डायरेक्टली ते जे काही ग्रीन आहे त्या पॉईंटकडं ग्रीन झाल्याच्या नंतर हो का, ती जी काही येलो दाखवत होतं लाईन किंवा जी काही साईज दाखवत होतं ते निघून गेलेली आहे. आणि व्यवस्थित अशा पद्धतीनं आल्यावर तुमचं जे काही तुरीचं पीक असेल तर त्या तुरीच्या पिकाची फोटो तुम्हाला घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर त्या पद्धतीनं तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तुम्हाला जर तसं ते येल्लोचं जर दाखवलं आलं तर तुम्ही त्या लोकेशनच्या बाहेर आहेत असं समजायचं आणि त्यानंतरच तुमची पुढची प्रोसेस व्यवस्थित करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ज्यांना कुणाला प्रॉब्लेम येत असतील त्यांनी जे काही ब्ल्यू आपले जे काही ग्रीन पॉईंट असणार आहे त्या ग्रीन पॉईंटकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपली जे काही संपूर्ण तुम्ही ज्या गट नंबरमध्ये आहात त्या गट नंबरची बाउंड्री तुम्हाला काळ्या रेषेमध्ये पूर्ण एरिया दाखवला जातो. त्या एरियाच्या बाहेर तुम्हाला जायचं नाहीये, त्या एरियामध्ये जायचं आहे. जसं जसं तुम्ही ते बरोबर याल त्या पद्धतीचं जे काही ब्ल्यू मधलं आपलं जे काही पिवळ्या रंगाचं तुम्हाला दाखवलं जातं चिन्ह, पिवळ्या रंगाचे जे काही एरिया दाखवला जातो तो ऑटोमॅटिकली निघून गेल्याच्या नंतर तुम्ही ते ऑटोमॅटिकली गटामध्ये आल्याच्या नंतरच तो एरिया निघून जात असतो. आणि त्या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीची करून घ्यायची. आणि तुमचे जर काही आणखी प्रश्न तुम्हाला काही अडचणी येत असतील तर डायरेक्टली तुम्ही मला व्हॉट्सअपवरती सुद्धा मेसेज करू शकता किंवा कोणत्याही व्हिडिओला कमेंट करा, त्यावरती 100% आपण त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.